नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शिवा ही सगळ्या पान्हा गँगसोबत आता वर्गामध्ये आलेली असते आणि सगळ्या पान्हा गँगला आता एकत्र करत आता शिवा ही रॉकीचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करू लागते। शिवा म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि मी आशूला देखील सांगण्याचा प्रयत्न केला रॉकी तिथे कशासाठी आला होता आणि त्याचं तिथे काम तरी काय होतं। आता पान्हा गँग म्हणते की हे बघ शिवा, आपण ना ते जे कोणी लोक असतील ना त्यांना सापडवायचंच आणि त्यांना काही आता आपण सोडायचं नाही। शिवा म्हणते की आता तुम्ही मला सांगा ना, ज्या वेळेस रॉकी तिथं आवरलं होतं त्याने आणि तो तिकडून का निघाला आणि कसा निघाला, तेव्हा आता बॅटरी म्हणतो की मी सांगतो शिवा। आणि आता बॅटरी घडलेली सगळी हकीकत आता शिवाला सांगतो आणि मला त्या दिवशीचे फोटो बघायला मिळतील का, तुम्ही त्या दिवशी फोटो काढले होते ना, तेव्हा आता रॉकीने मला पाठवले होते आणि पटकन शिवा तिचा मोबाईल चेक करते आणि त्याच वेळेस आता शिवाच्या मोबाईलमधून सुद्धा ते फोटो सगळे डिलीट झालेले असतात। शिवा म्हणते अरे यार, कसे गेले हे फोटो। बॅटरी म्हणतो की अगं खूप दिवस झाले ना म्हणून गेले असतील ते। आणि त्यानंतर आता बॅटरी म्हणतो की पण अगं शिवा, रॉकीच्या मोबाईलमध्ये ते फोटो असतील ना। आणि शिवा म्हणते खरंच की, आणि रॉकीचा कुठे मोबाईल। आता पान्हा गँग म्हणते की रॉकीचा मोबाईल आमच्याकडे नाहीये, तो कुणाला सापडला। तेव्हा आता शिवा म्हणते की जर तो पोलिसांना सापडला असता तर त्यांनी आपल्याला देऊन टाकला असता ना। आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की पोलिसांनी तुम्हाला तो रॉकीचा मोबाईल दिलेला नाही आहे का। पान्हा गँग म्हणते की आम्हाला कशाला देतील ते, आणि तेवढ्यात आता आशू तिथे येतो। पटकन आता डिप्पर म्हणतो की अरे जिजू, तुला ना रॉकीचा मोबाईल दिला का रे पोलिसांनी। तेव्हा आता आशू तिथे शिवाकडे बघतो आणि म्हणतो की शिवा, अजूनही तू यामध्येच आहे का। तेव्हा आता शिवा म्हणते की तसं नाहीये। आशू म्हणतो की तुम्ही आता याबद्दल अजिबात विचार करत बसू नका बरं, शिवा तू घरी चल आता। तेव्हा आता शिवा म्हणते की अरे आशू आता ऐकायला तयार नसतो। इकडे आता शांताबाई ही सुहासकडे येते। सुहास आता शांताबाईला म्हणतो की हे बघ आई, मला तुला ना त्या दिवसापासून एक गोष्ट सांगायची, प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस बरं का। तेव्हा आता शांताबाई म्हणते की काय झालं। आता सुहास म्हणतो की हे बघ आई, यापुढे तू आमच्या बेडरूममध्ये येऊ नकोस। शांताबाई म्हणते की अरे का पण। डोळे किलकिले करत आता शांताबाई म्हणते काय झालं सांगणारे पटकन। सुहास म्हणतो की अगं कीर्तीला ना आता तुझ्यावरती संशय यायला लागला। कीर्तीच्या कपाटातले पैसे मी चोरले, पण आता कीर्तीचा संशय तुझ्यावरती वाढलाय। आणि तेवढ्यात आता शांताबाई म्हणते की अरे सुहास, तुला काही अक्कल आहे की नाही रे। अरे तू अशा छोट्या मोठ्या चोऱ्या कशाला करतोयस, आपल्याला त्या मोठ्या शिवाला मारायचंय ना। सुहास म्हणतो हे बघ आई, मला तुझं म्हणणं पटतंय अगं, पण मला पैशाची गरज होती म्हणून ते पैसे मला चोरावे लागले, कळतंय का तुला काही। आता सुहास म्हणतो हे बघ आई, मी तुला सांगतो, शिवा ना आता हळूहळू बरी व्हायला लागली आणि आपल्यावर जर तिला थोडा जरी संशय आला ना तरी ती खूप हुशार आहे बरं का। शांताबाई म्हणतोय की सुहास, तू त्याची काही काळजीच करू नको, तिला अजिबात संशय येणार नाही। सुहास म्हणतो की हे बघ आई, जे काही करायचं ना ते अत्यंत काळजीपूर्वक करायला हवं। शिवाला जर थोडा जरी संशय आला ना तर आपली सगळी मेहनत वाया जाईल बरं का आई। सुहास म्हणतो हे बघ आई, आपण मला असं वाटतंय की आता योग्य वेळ येण्याची वाट बघू आणि योग्य ती वेळ आली की लगेच आपण आपला डाव टाकू। शांताबाई म्हणते की बघ तुला सुहास काय करायचं ते। आणि आता इकडे आशू हा शिवाला घेऊन गाडीत बसतो। शिवा म्हणते की रॉकीचा फोन पोलिसांना मिळाला नाही, मग फोन कुठे गेला। तेव्हा आता आशू म्हणतो हे बघ शिवा, आता रात्र झाली आहे, आता तू विचार करणं थांबव, आपण आता घरी जाऊयात। शिवा म्हणते की आशू असं कसं रे, आणि अशा एवढ्या रात्री आपण रॉकीचा फोन कुठे शोधणार आहे शिवा, तूच सांग आता मला। शिवा म्हणते की हे बघ, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आपल्याला रॉकीचा फोन नक्की सापडेल आणि आपण तिथे शोधायला जाऊ। आशू म्हणतो हे बघ शिवा, आता संध्याकाळ झाली, तू समजून घे ना यार। शिवा म्हणते की हे बघ आशू, आत्ता जरी रात्र झाली असली ना आपण उद्या सकाळी जाऊ, पण तिथे जायचंच आणि रॉकीचा फोन शोधायचाच। आशू म्हणतो की शिवा तू काय बोलतेस, तुला कळतं का, हे जर असं असेल ना तिथं जाणं आपलं किती धोकादायक आहे, तुला कळतंय का काही शिवा। इकडे आता उर्मिला ही संपदाच्या उशाशीच बसून असते, उर्मिलाला डुकला लागत असतो आणि तेवढ्यात आता शांताबाई संपदासाठी दूध घेऊन येते आणि उर्मिलाला उठवत म्हणते की ताई, संपदासाठी दूध आणलंय बरं का, रात्री उठली तर तिला द्या। तर उर्मिला होकार देते। हळूच आता शांताबाई उर्मिलाला म्हणते की ताई, शिवाला जेव्हापासून बघितलं ना तेव्हापासून संपदाला त्रास होतोय, यावर आता एकच पर्याय आहे। पुन्हा आता संपदा गालाला हात लावते आणि म्हणते की नको बाई। तर उर्मिला म्हणते सांगा ना काय पर्याय आहे। उर्मिला म्हणते की शांताबाई हे बघा, तुम्ही ना अजिबात संकोच करू नका, सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे संपदा बरी होणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर आता शांताबाई म्हणतात
म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगते ना, शिवाचा चेहरा जर बघितला तर संपदाला त्रास होतो, पण शिवा फक्त जोपर्यंत शाळेत जाईल तोपर्यंतच बाहेर असते. आणि आता म्हणजे दिवसभर असं सांगायचं का शिवाला, तू तुझ्या खोलीत कोंडून घे म्हणून. कांताबाई म्हणते की हे बघा ना, आता शिवा काय माझ्या पोरीसारखीच आहे, मला दोन्हीही पोरी सारख्याच आहे. शिवा जर खोलीच्या बाहेर पडली तर ती संपदा समोर येणार आणि पुन्हा संपदाला त्रास होणार. तुम्हीच सांगा ना आता. शांताबाईने हळूच आता चुकचुक ती पाल उर्मिलाच्या डोक्यामध्ये घुसवलेली असते. इकडे आता चंदन गॅरेजमध्ये हिशोब तपासत बसलेला असतो आणि तेवढ्यातच दिव्या तिथे येते. दिव्या म्हणते की चंदन, माझं जरा ऐकून घेतोस का? अरे रॉकीबद्दल हे जे काही झालं ना ते मला अगोदर खरंच काही माहिती नव्हतं आणि रॉकी हा खरंच चांगला मुलगा होता, त्याच्याविषयी माझ्या मनात काहीच वाईट भावना नव्हती रे. दिव्या म्हणते त्याच्याबाबत जे काही झालं ते वाईटच झालं आणि असं व्हायला नको होतं, असं देखील आता मला वाटतंय. आता कुठेतरी त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हायला लागलं होतं रे. चंदन म्हणतो हे बघ दिव्या, तू जे बोलतीये ना ते मला कळतंय, पण मला ना ते पटत नाहीये. चंदन म्हणतो की या अगोदरही तू खूप काही नाटकं केली दिव्या, तेव्हा या बाबतीत सुद्धा माझा तुझ्यावर विश्वास बसेन असे तू समजू नकोस. आणि चंदन आता दिव्याला जायला सांगतो. दिव्या तू आता जा, मला गॅरेज आवरायचंय असे म्हणत चंदन दिव्याला जायला सांगतो. आणि इकडे आता उर्मिला ही संपदाला पुन्हा बाहेर घेऊन येते. भाऊ आणि सीताई तिथे असतात. तर आता भाऊ संपदाला म्हणतात की बस बाळा, तर संपदा उर्मिला शेजारी बसते. आणि आता लगेच आता उर्मिला म्हणते की हॉस्पिटलमधून घरी आलं आणि संपदा सगळ्यांसमोर बसली ना, मग तिला सुद्धा बरं वाटेल. पण शिवा लगेच आता सीताई म्हणते हे बघ, डॉक्टरांचं म्हणणं खरं आहे उर्मिला. सीताई म्हणते की पण शिवा पूर्ण दिवसभर एका खोलीत कशी बसून राहील उर्मिला, तूच सांग ना मला आता. उर्मिला म्हणते की ताई तुझं सगळं खरं आहे, पण मग संपदाचं काय? शिवा जर पुन्हा संपदा समोर आली तर तिला पुन्हा त्रास होणार. आणि लगेच आता भाऊ म्हणतात इकडे आड आणि तिकडे विहीर झाली. तर तेवढ्यात आशू शिवाला घेऊन तिथे येतो. शिवा आता संपदाला बघते आणि म्हणते की संपदा कशी आहेस बाळा तू आता? आणि लगेच आता उर्मिला म्हणते की शिवा म्हणते की हे काय काकू, मला संपदाशी बोलणं गरजेचं वाटतंय. आता लगेच आता शिवा म्हणते की हे बघ संपदा, रॉकी सोबत जे काही झालं त्या संबंधी मला तुझ्याशी बोलायचंय. आणि मी आशूला सांगितलं उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाणार आहोत. आणि तेवढ्यात आता भाऊ सीताई हात करत आता शिवाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर उर्मिला म्हणते शिवा रॉकीचा विषय कशाला काढतेस? संपदाला त्याच्यामुळे त्रास होतो, तुला कळत नाही का? आणि लगेच आता संपदाला त्रास होऊ लागतो, संपदाचा श्वास जड पडू लागतो. आता सगळेजण घाबरतात. उर्मिला म्हणते की ताई तरी मीच तुला सांगत होते, शिवाला संपदाच्या समोर यायला नकोय. आणि लगेच आता शिवा म्हणते की अहो काकू, मी फक्त रॉकीबद्दल तिला सांगण्याचा प्रयत्न करते, तिला कळायला हवं. आणि तेवढ्यात आता आशू पुन्हा शिवाला गप्प बसावयास सांगतो. आणि लगेच आता सीताई उठून उभा राहत शिवावर भडकते. सीताई म्हणते की मी तुला काय सांगते तुला कळत नाहीये का? रॉकीबद्दल बोलू नकोस, इथे काय चाललंय तुला कळतंय का काही शिवा? आणि लगेच आता मोठ्याने ओरडत आता सीताई म्हणते की शिवा संपदापेक्षा जास्त काही महत्वाचं आहे का? जा आता पटकन तुझ्या खोलीत. तर आता शिवा माफी मागते. आणि इकडे आता पाना गँग रात्रीच आता रॉकीचा मोबाईल शोधायला आता रॉकीचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आलेले असतात. पळतच आता सगळेजण थकलेले असतात. बॅटरी म्हणतो की अरे जरा चहा प्यायचा का? तर आता लगेच डिप्पर म्हणतो नाही आपल्याला शिवाचं हे काम करायलाच हवं आणि चला पटकन. सगळेजण आता पुन्हा जाऊ लागतात. आणि इकडे आता शिवा बेडरूममध्ये येते आणि म्हणते की शिवा का तुला तुझं म्हणणं मांडता येत नाहीये का? आणि लगेच आता शिवा म्हणते की मला वाटलं होतं की आशू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवीन, पण तो देखील माझी समजूत काढतोय आणि आता काय करावं तेच मला काही कळत नाही असे म्हणत स्वतःशीच बोलत आता शिवा डोक्याला हात लावते. आणि त्याच वेळेस शिवाने बाईकची चावी आपल्या हातात घेतलेली असते. तिकडे आता पाना गँग एका चहाच्या टपरीवर येतात आणि सगळेजण चहा पिऊ लागतात. पटकन आता बॅटरी म्हणतो की अरे शिवाला फोन लावणार. डिप्पर म्हणतो शिवाला फोन नाही लागत यार. तर लगेच आता बॅटरी म्हणतो मग जिजूला फोन कर. आणि पटकन आता डिप्परचा आता आशूला फोन येतो. आशू विचार करतो की डिप्परचा एवढ्या रात्री कशाला फोन आलाय. आणि पटकन आता डिप्पर म्हणतो हे बघा शिवाला आम्ही फोन लावत होतो, शिवाला फोन लागत नाही, खूप महत्त्वाचं काम आहे जिजू तुम्ही अर्जंट या. तर आता डिप्पर आणि आता सायनल सरने सुद्धा आशूला पटकन बोलावलेलं असतं. आशू म्हणतो की पोरांनी काय कुदबा करून ठेवला काय माहिती रात्री. आणि आशू फोन ठेवतो. आणि पटकन आता आशू त्याच्या गाडीतून आता तिथे येतो. चहाच्या टपरीवरती सगळी पाना गँग उभे असतात. आशू त्यांच्या जवळ येत म्हणतो काय रे पोरांनो एवढ्या रात्री कशाला बोलावलं? एवढ्यात तो चहावाला टपरीवाला म्हणतो की अरे आशुतोष एवढ्या रात्री? तर आशू म्हणतो की हे काय पोरांनी बोलावलं होतं म्हणून आलो. आणि तेवढ्यात तो चहावाला म्हणतो की शिवा नाही आली.
आणि तेवढ्या चहावाला स्पेशल चहा आता आशूला देऊ लागतो. पान्हा गँग म्हणते की जिजू तुला चहाची गरज आहे, चहा घे. आशू म्हणतो की मला चहाची गरज नाही आहे, तुम्ही का बोलावलं ते सांगा बरं पोरांना अगोदर. आणि त्यानंतर आता पान्हा गँग म्हणते की हे बघा शिवा आपल्याला जे सांगत होती शिवाचं बरोबर होतं, पण तुम्ही शिवाचं ऐकलं नाही आणि तुम्ही शिवाला घेऊन घरी गेली. पण आम्ही मात्र शिवाचं ऐकलं आणि आम्ही पळत पळत आता रॉकीचा ज्या ठिकाणी अपघात झाला तिथपर्यंत आलो. आणि जर वस्तीतून चालत चालत तिथपर्यंत आलो तर 25 मिनिटे लागतात आणि पळत पळत जर आलो तर 10 मिनिटे लागतात. आणि म्हणजे नक्कीच रॉकी हा वस्तीतून पळत पळत नाक्यापर्यंत आला आहे. ते ऐकताच आता आशू डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे हे आपण उद्या बघितलं असतं ना, आणि आता हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. तेवढ्यात आता डिप्पर म्हणतो की रॉकी तिथपर्यंत पळत गेला, तो का गेला हे कळायला नको का आशू. आणि तेवढ्यात आता पाठीमागून 5 ते 6 गुंड त्या चहावाल्याच्या टपरीकडे येऊ लागतात. तर आशू तिथे पान्हा गँग सोबत उभा असतो. आशू म्हणतो की हे बघ पोरांनो, आता ही बोलण्याची वेळ नाहीये. तेवढ्यात ते गुंड आता तिथे येतात आणि लगेच आता ते गुंड त्या चहावाल्याला म्हणतात की सिगरेट दे. तेव्हा तो चहावाला म्हणतो की साहेब तंबाखू सिगरेट मी इथे काही ठेवत नाही, पाहिजे तर तुम्ही समोर दुकान आहे 2 ते 3 मिनिटात तुम्ही तिथे जाताल. तर ते गुंड म्हणतो जास्त शानपट्टी करू नकोस, आम्हाला तेथून तू आणून दे. तेव्हा तो चहावाला म्हणतो की हे बघा माझी इथे दुकान आहे, मी दुकान सोडून कुठेच जाणार नाही. आता ते गुंड त्या चहावाल्याला धमकावू लागतात. आशू पान्हा गँग ते सगळं बघत असतो. तेवढ्यात पुढे येत आशू म्हणतो की ओ दादा काय प्रॉब्लेम आहे तुमचा, जरा तुम्ही प्रेमाने बोला ना. आणि आता ते गुंड आशूला मारू लागतात. आशूला एक फटका मारता क्षणी आता डिप्पर आशूला धरतो. तर लगेच आता आशू म्हणतो की अरे तुम्हाला कळतंय का, शिवाला पुन्हा परत आणायची हीच संधी आहे. डिप्पर म्हणतो काय, तर पुन्हा तो गुंड आता आशूला मारतो. आणि पुन्हा आता लगेच सायनल आशू म्हणतो की अरे शिवाला आणायची हीच संधी आहे, जा शिवाला घेऊन या. आणि लगेच आता सायनल सर पळतच आता देसाईच्या घरासमोर जातो आणि जोराने शिवा अशी हाक मारतो. त्या क्षणी झोपलेली शिवा पटकन उठते आणि आता सायनल सर आता शिवाला फोन करतो. शिवा म्हणते एवढ्या रात्री कशाला फोन केला यांनी. तर आता सायनल सर म्हणतो की हे बघा पान्हा गँगला आणि आशूला तिकडे गुंड मारतात, शिवा तू पटकन ये. आता शिवा खडबडून जागी होती आणि पटकन आता शिवा ही बाल्कनीच्या बाहेर येते आणि बाल्कनीमधून आता बाहेर पाय टाकते. शिवा आता इकडे तिकडे बघते आणि लगेच आता बाल्कनीवरून शिवा उडी मारते आणि पटकन शिवा आता तिचे सँडल घालते आणि बाईक शेजारी येते. पण पुन्हा शिवाला भीती वाटते आणि लगेच आता कैलास हा शिवा समोर आलेला असतो आणि लगेच आता कैलास म्हणतो की शिवा हीच वेळ आहे आता सामना करण्याची आणि बस गाडीवरती आता. आणि लगेच आता शिवा म्हणते की माझी डेअरिंग नाही होत पप्पा. तर कैलास म्हणतो की तू जर गेली नाही तर पान्हा गँगचा आणि आशूचं काय होईल तिकडं. आणि लगेच आता कैलास म्हणतो की शिवा गाडी सुरू कर. आणि लगेच आता शिवा गाडीवर बसते आणि जोरात किक मारून आता शिवा जाऊ लागते. तर कैलास म्हणतो शाबास. आणि आता कैलास हा मोठ्या स्वाभिमानाने अभिमानाने शिवाकडे बघतो. तर दबंग स्टाईलने शिवा आता लगेच त्या चहावाल्याच्या ठिकाणी येते आणि तिथे आशूला ते गुंड मारत असतात. सणासण शिवा स्टाईलना पुढे येत आता एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून शिवाने कसा कमबॅक केलेला असतो आणि एकेका गुंडांना यमाचा दरवाजा दाखवत पुन्हा पूर्वीची शिवा परत आलेली असते. सगळं काही विसरून सगळं काही सोडून देत शिवाने पुन्हा आता कमबॅक करत एकेका गुंडांना पहिल्या शिवासारखं धोपटलेलं असतं आणि शिवा ही पुन्हा तिच्यात आलेली असते. भित्री शिवा पळ काढून आता हिम्मतवान शिवा समोर येऊन आता रॉकीचा मोबाईल सापडून रॉकीच्या मोबाईलमध्ये आता सुहासचा आवाज आता शिवा कसा बाहेर काढते आणि रॉकी पळत असताना पाठीमागून आता सुहासचा आवाज त्या मोबाईलमध्ये कसा येत होता आणि सुहास हाच रॉकीचा पाठलाग करत होता. सत्य आता शिवा कसे समोर आणते आणि सुहासची कशी वाट लावते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.